आणि दरम्यान काँग्रेसनं महिलांना काय दिलं हे देशाला माहिती आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय। भाजपच्या आंदोलनाला फारसं महत्त्व देणं हे गरजेचं नाहीये असं देखील ते म्हणाले। नवनीत राणा म्हणजे विषवल्ली अशी टीका देखील नवनीत राणा यांच्यावरती विजय वडेट्टीवारांनी केली आहे। ज्यांच्यामध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे किंवा स्थानच नाही, ही महिला त्यांच्या कुठेच खिचगंतीत नाही, त्या विचाराच्या मंडळींनी नारी शक्तीच्या नावाखाली या देशातील सत्ता कायमची बळकवण्याचा जो काही केविलवाणा प्रकरण होता ते आता लपून राहिलं नाही। हे कितीही आरडाओरड करू देत, कितीही बोंबा मारू द्या, देशातील महिला यांचा कट आणि कारस्थान मुंह में राम बगल में छुरी हे ओळखून आहे। त्यामुळे यांच्या आंदोलनाला फार काही महत्त्व देण्याची गरज नाही। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषबुल्ली आहे असं मी मानतो। कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही। जितका निषेध करावा तेवढा कमी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।